आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत। त्याचा फटका भारतालाही बसलाय। इंधन दरवाढ तसंच इतर खर्च महागल्यानं स्कूल बस आणि स्कूल व्हॅनचेही दर वाढले आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि विविध शासकीय नियमांचं पालन करण्यासाठी वाढलेला अतिरिक्त खर्च, त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील स्कूल व्हॅन आणि बस भाड्यात 15 ते 20% वाढ झाली आहे। त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे। अमरावती जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास अमरावती शहर आणि ग्रामीण भागात सुमारे 600 पेक्षा अधिक स्कूल व्हॅन आणि बसेस दररोज हजारो विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात। काही वाहनं खाजगी शाळांच्या मालकीची आहे, मात्र बहुतांश वाहनं खाजगी चालकांकडून चालवली जातात। शाळा सुरू होण्यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी दरवाढ झाल्यानंतर वाहतूक भाडेवाढीची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे पालक आर्थिक ताणाखाली आले आहे। केवळ इंधनच महाग झालं नाही, तर वाहनांचं पासिंग, विमा, फिटनेस, देखभाल, दुरुस्ती आणि चालकांचं वेतन यासह सर्व खर्चात मोठी वाढ झाली आहे। तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे, GPS, फायर एक्स्टिंग्विशर आणि इतर सुरक्षा सुविधा अनिवार्य करण्यात आल्यानं त्यासाठी देखील अतिरिक्त खर्च करावा लागत आहे। त्यामुळे जुन्या दरात सेवा देणं बस चालक आणि ऑटो चालकांना शक्य होत नाहीये। त्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं चालकांनी स्पष्ट केलंय।